सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. बघा, मागील काही दिवसापासून सबंध महाराष्ट्रातनं फोन येत आहेत, मेसेज येतात आणि प्रत्येकाचा एकच प्रश्न आहे की सर, गोल्ड सिल्वरची किंमत अजून कुठपर्यंत जाणार आहे? आता सध्या इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का सर? ETF फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात? तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा की आजची किंमत जर बघितली आपण गोल्डची तर 1,41,000 आलेली आहे. सिल्वरची जर किंमत बघितली तर 2,11,000 खाली आहे. गोल्ड पेक्षा चांदीमध्ये खूप मोठं करेक्शन बघायला मिळालेलं आहे. टॉप हाय जर बघितला आपण गोल्डचा तर 1,84,000 गेलं होतं. त्याच्यानंतर जर चांदी बघितली तर 4,20,000 चांदी आलेली आहे. त्यावेळेस आपण असंख्य व्हिडिओ बनवले, असंख्य लोकांचे पैसे वाचवण्याचं काम केलेलं आहे. आणि आता सध्या मागच्या काही दिवसापासून आपण सांगतोय की गोल्ड सिल्वरमध्ये जी डिमांड आहे गोल्ड सिल्वरची ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. इंडियामध्ये जर बघितलं आपण तर 80-90 टन गोल्ड आपण इम्पोर्ट करत होतो, पण इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे. त्यामुळं गोल्ड आणि सिल्वरची ग्लोबल मार्केटमधली जी प्राइस आहे ना त्याच्यामध्ये आणि इंडियन मार्केटमधली प्राइस आहे त्याच्यामध्ये खूप मोठा गॅप झालेला आहे. चांदीमध्ये जर बघितलं आपण तर जवळपास 50,000 ते 60,000 गॅप आहे आता सध्या इम्पोर्ट ड्युटीमुळे. गोल्डमध्ये तसंच आहे की गोल्डची ग्लोबल मार्केटमधली किंमत आणि ऍक्च्युअल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बाय करायला जाताय ना त्यावेळेस तुम्हाला गव्हर्नमेंटची इम्पोर्ट ड्युटी लागते. आणि हा गव्हर्नमेंटचा निर्णय योग्य होता, कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण गोल्ड आणि सिल्वर भारतामध्ये इम्पोर्ट करत होतो आणि आपला जो रिझर्व्ह मनी आहे तो कमी होत होता. त्यामुळे एका वर्षासाठी गोल्ड आणि सिल्वर पासून दूर राहा असं गव्हर्नमेंटने सांगितलं. इम्पोर्ट ड्युटी वाढवली. त्यामुळे आता सध्या इंडियन मार्केटमधली गोल्ड आणि सिल्वरची डिमांड जी आहे ती लाईफ टाईम लोला आहे. आता सध्या जर रिसेंट आकडे आलेत की 25 ते 30 टनचीच आता सध्या इम्पोर्ट होत आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये प्रेशर क्रिएट झालंय. आणि सगळ्यात महत्वाचं कारण तुम्ही समजून घ्या की अमेरिके मार्केटमधली जी बॉन्ड यील्ड आहे ती लाईफ टाईम हायला आहे. ठीक आहे. त्यामुळे जर बघितलं आपण तर जे सेफ मेटल मधली, कारण मेटलमध्ये कुणी इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही गोल्डमध्ये करा, तुम्ही सिल्वरमध्ये करा, तुम्हाला त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट मिळत नाही. त्याच पद्धतीनं जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट असतात ते ज्यावेळेस गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांनाही कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट मिळत नाहीये. त्यामुळे जिथं इंटरेस्ट त्यांना जास्त मिळतो आणि सेफ्टी जास्त आहे तिथं ते इन्व्हेस्टमेंट करतात. आणि आता सध्या बॉन्ड यील्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीचे जे इंटरेस्ट रेट आहेत ते लाईफ टाईम हायला आहेत, कारण की डॉलर स्ट्रॉंग होतंय. तर याचं कनेक्शन असल्यामुळं आता सध्या तुम्हाला गोल्ड आणि सिल्वरमध्ये सेलिंग बघायला मिळते. बघा, अजून एक महत्वाचं कारण असतं की बघा, माणसाची मेंटॅलिटी अशी असते की ज्यावेळेस प्राइस वाढत होत्या त्यावेळेस तुम्ही बघा की सगळे न्यूज चॅनल सांगत होते की आता चांदी 5 लाखावर जाणार आहे, 6 लाखावर जाणार आहे, गोल्ड 2 लाखावर, 2.5 लाखावर. अशा पद्धतीच्या न्यूज कधी येत होत्या की ज्यावेळेस गोल्डची किंमत दररोज वाढत होती, चांदीची किंमत दररोज वाढत होती. आता जर तुम्ही मार्केट जर न्यूज चॅनल ओपन केले तर त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळेल की गोल्ड 1 लाख रुपयापर्यंत येणार आहे, चांदी 1.5 लाख रुपयापर्यंत येणार आहे. म्हणजेच काय की प्रत्येक ज्यावेळेस मार्केट खाली येतं आणि ज्यावेळेस मार्केट अप होतं ना त्यावेळेस अशा अफवा येत राहतात. त्यामुळे अशा अफवांना आपण बळी पडायचं नाहीये. तुम्हाला मी जेन्युइन सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल मार्केटमध्ये जर काही अनसर्टेनिटी आली, अमेरिका जर बघितलं तर खूप मोठ्या व्याजाच्या डोंगरावर बसलेला आहे, कधीही कोलॅप्स होऊ शकते इकॉनॉमी. त्यामुळे सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून गोल्ड सिल्वरकडे खूप लोक बघतायत. आणि आता सध्या जी खाली येते याची प्राइस ही आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आपल्या पोर्टफोलिओचा काही ना काही हिस्सा आपण गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे, तेही लॉंग टर्मसाठी. बघा, आता प्रॉब्लेम काय माहितीये का की आपल्याला फिजिकलच सिल्वर आणि गोल्ड बाय करायचं, आपल्याला करायचंच नाहीये. जे पारंपरिक वे आहेत त्याच्या पद्धतीनेच करायचंय. आपल्याला नवीन ऍक्सेप्ट करायची आपली मेंटॅलिटी नाहीये. बघा, आता नॉर्मली बघायला गेलं की मला गोल्ड बाय करायचंय. ठीक आहे, आज गोल्डची किंमत समजा 1,41,000 आली आहे. तुम्ही सोनाराकडे जाता, सोनाराकडे गेल्यानंतर तुम्हाला 1,41,000 रुपयाला गोल्ड मिळत नाही. तिथं मार्केटची प्राइस जी आहे ऑनलाईनची ती अपडेट होण्यासाठी प्रत्येक सोनार वेगवेगळ्या प्राइसनं तुम्हाला बाय करायला देईल. कुठं कुठं तुम्हाला जीएसटी एक्स्ट्रा द्यावा लागेल किंवा कुठं तर 2-3 हजाराचा गॅप तर तुम्हाला 100% बघायला मिळेल. चांदीमध्ये तर हा गॅप खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आता सध्या प्राइस कमी आहे ग्लोबल मार्केटमध्ये किंवा ईटीएफची म्हणा किंवा ऑनलाईन मार्केटमध्ये, पण ती फिजिकल मार्केटमध्ये अपडेट व्हायला वेळ लागतो. म्हणजे ती आपली अपॉर्च्युनिटी जी आहे ती जाते. दुसरी महत्वाची गोष्ट की आपण जे समजा मला 5,000चं गोल्ड बाय करायचंय तर मी बाजारामधनं काही घेऊ शकत नाही. मला समजा 5-10 हजाराची चांदी बाय करायची तर मी एखादी वस्तू काही घेईल, त्याला मेकिंग चार्जेस आहेत, त्याला जीएसटी आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळं डिजिटल तुम्ही शिकून घ्या. ज्या महिला आहेत, ज्या घरनं वर्क करतायत किंवा हाऊस वाईफ आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यात ETF हे वरदान आहे की एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे की तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन घेऊ शकता. सिंपल आहे. तुम्ही जवळपास 50 रुपयापासून ETF आहेत. मी आता तुम्हाला सांगेल व्हिडिओच्या एंडिंगला. गोल्ड ETF आहेत, सिल्वर ETF आहेत. ज्यावेळेस तुम्ही डाऊन असेल ना त्यावेळेस कलेक्ट करायला करा ना.
तुम्ही जे सेव्हिंग करतायत ना पैसे, घरी तुम्ही सेव्हिंग करतायत किंवा काही लोक SIP मध्ये सेव्हिंग करतायत, त्यांनी अशा पद्धतीने करा की एक डीमॅट अकाउंट ओपन करा. कशाचं करायचंय? झिरोदाचं ओपन करा, तुम्ही एंजल वनचं करा, कुठल्याही डीमॅट अकाउंट ओपन करा. फक्त एवढं लक्षात ठेवा की त्याला डिलिव्हरी जी आहे ती ₹20 नसायला पाहिजे, फ्री असायला पाहिजे. तुमचे पैसे वाचतात. झिरोदामध्ये तुम्ही ओपन करू शकता, त्याला डिलिव्हरी फ्री आहे. ठीक आहे, तर झिरोदामध्ये ओपन केलं आपण आणि बघा की आता बघा की गोल्डची किंमत खाली आली आहे की तुम्ही एक पॅरामीटर ठरवून ठेवा की 3% गोल्डची किंमत आणि चांदी जर 5% खाली आली एकाच दिवसामध्ये तर मी बाय करेल, किंवा 2% किंवा 3% असं तुमचं ठरवा. आणि किती बाय करायला लागते? ETF ची किंमत काय? ₹200-250 ETF ची किंमत आहे. तुम्ही काय करा? 2 युनिट बाय करा. शेअर्स सारखा बाय करा तुम्ही. ज्यावेळेस खाली येईल त्यावेळेस मी 2 युनिट बाय करेल, 4 युनिट बाय करेल, 2 सिल्वरचे करेल, 2 गोल्डचे करेल. अशा पद्धतीने जर तुम्ही बाईंग करत राहिलात आणि व्ह्यू तुमचा जर लॉंग टर्मचा असेल ना, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. गोल्डची आणि सिल्वरची प्राइस कितीही खाली येऊ द्या, पण येणारा काळ गोल्ड आणि सिल्वरचाच आहे आणि याच्यामध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे पैसे कमवण्याची. कुठल्याही मार्केटच्या अफवांवर विश्वास ठेवायचा नाहीये. थोडे पैसे इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करायचंय डिजिटल फॉर्मॅटमध्ये, ETFच्या फॉर्मॅटमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय की मला आता फिजिकलमध्ये मला त्याला कन्वर्ट करायचंय, त्यावेळेस तुम्ही सेल करून डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन तुम्ही परचेस करू शकता. आता सध्या जर बघितलं आपण तर प्रत्येक देश जे आहे ते गोल्ड आणि सिल्वर आपल्यापाशी जमा करतोय. चायना जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोल्ड आणि सिल्वरची बाईंग चालू केलेली आहे, कारण की डॉलरवरची डिपेंडन्सी कमी करायची आहे. अजून कुठपर्यंत प्राइस येऊ शकतात याचं सिंपल आन्सर आहे. आता बघा की ज्या इन्स्टिट्यूट बायर असतात की खूप मोठ्या अमाऊंटवर ते क्वांटिटी बाय करत असतात, त्यांच्याकडनं सेलिंग येते, त्यांच्याकडे प्रॉफिट बुकिंग येते. पण येणारा काळ हा गोल्ड सिल्वरसाठी योग्य आहे. त्यामुळे आता सध्या जर बघितलं आपण तर 1,33,000 1,30,000 पर्यंत गोल्डला चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आहे. त्यामुळे या प्राइसला सुद्धा 1,40,000 1,41,000 पासून आपण थोडी अमाऊंट बाईंग करायला काही हरकत नाहीये. चांदीचंही तसंच आहे. 2,10,000 खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आहे त्याला. 2,10,000 पासून तुम्ही बाय करू शकता. म्हणजे आता जी प्राइस आहे त्यावेळेसपासूनच आपण थोडी अमाऊंटनं आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. असं का म्हणतोय मी बघा, कारण की काय असतं की ग्लोबल मार्केटमध्ये खूप मोठ्या इन्स्टिट्यूट असतात, जसं की JP मॉर्गन आहे, ब्लॅक रॉक आहे. यांचे जर तुम्ही AUM बघितला तर खूप मोठी साईजचा AUM असतो. त्यामुळं त्यांनी एखाद्या याच्यामध्ये ॲसेटमध्ये किंवा ग्लोबल बँका जे आहे, बँक ऑफ इंग्लंड म्हणा किंवा स्विस बँक म्हणा, अशा खूप साऱ्या बँका आहेत, त्या इन्व्हेस्टमेंट करत असतात खूप लार्ज मनी. त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस ते इन्व्हेस्ट करतात किंवा एखाद्या याच्यामध्ये ते शॉर्ट पोझिशन घेतात ना, त्यावेळेस त्या ॲसेट क्लासमध्ये कंटिन्युअसली करेक्शन बघायला मिळतं. त्यामुळं अजून कुठपर्यंत प्राइस येऊ शकते गॅरंटी कोणी सांगू शकत नाहीये, पण आपण त्याचं व्हॅल्युएशन लावू शकतो की बाबा ही योग्य प्राइस आहे का बाईंग करायची आहे. तर माझा असा अंदाज आहे की 2,10,000 2,11,000 चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला प्रॉब्लेम नाहीये. आणि जर गोल्डमध्ये जर बघितलं आपण तर 1,33,000 1,30,000 पासून गोल्डमध्येही इन्व्हेस्टमेंट करायला काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की येणारा काळ जो असणार आहे तो गोल्ड आणि सिल्वरचा असणार आहे. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ॲसेट ॲलोकेशन योग्य प्रकारे करा. सगळ्या सेक्टरमध्ये थोडे पैसे इन्व्हेस्ट करा. गोल्ड सिल्वरमध्येही करा, कारण की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या तरी जगातली काही जरी पॅनिक सिच्युएशन आली, कोरोनासारखी म्हणा, किंवा कुठल्या तरी देशाची इकॉनॉमिकल कंडिशन खराब झाली, किंवा काही अजून युद्ध झालं, प्रत्येक देश आता जर बघितलं आपण तर अनुधारक आहे, म्हणजे न्यूक्लिअर पॉवर आहे, त्यांच्यामध्ये काही वादविवाद झाले तर सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून स्टॉक मार्केटकडे न बघता गोल्ड आणि सिल्वरकडेच बघितलं जातं आणि लिमिटेड आहे. आता बघा आपण बघूया की ETFच्या फॉर्मॅटमधनं कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आपण ज्यावेळेस झिरोदाचं अकाउंट ओपन करतो त्यावेळेस आपल्याला इथं वॉचलिस्ट दिसते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्याला पहिल्यांदा वॉचलिस्ट बनवून घ्यायची आहे. बघा आता मी तर वॉचलिस्ट बनवतो. इथं मी न्यू वॉचलिस्टला क्लिक करतो, ETF टाकतो इथं. ठीक आहे, मी क्रिएट केली. ठीक आहे, आता बघा या ETFला मी सिलेक्ट करतो त्या वॉचलिस्टला आणि याच्यामध्ये गोल्ड बीज टाकतो. गोल्ड बीज म्हणजे काय? निपॉन इंडिया ETF गोल्ड बीज. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही याचा घेऊ शकता की ज्याचा एक्सपेन्स रेशो कमी आहे तो तुम्ही घेऊ शकता. समजा मी निपॉन इंडियाचा घेतला, मी याला सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर मला अजून काय सिलेक्ट करायचं आहे की सिल्वर बीज करायचं सिलेक्ट. सिल्वर बीज मी सिलेक्ट केलं. आता हे दोन्ही सिलेक्ट झाले, वॉचलिस्टमध्ये दोन्ही ॲड झाले. आता मला काय करायचं सिंपल, जसं शेअर बाय करतो ना आपण त्याच पद्धतीनं बाय करायचं. मी इथं बायला क्लिक करणार, सिलेक्ट केलं, क्वांटिटी सिलेक्ट केली आणि इथं लगेच ऑर्डर प्लेस करता येते. स्विप केलं इथं, लगेच तुमची ऑर्डर प्लेस होते. मार्केटला जी प्राइस असेल 114 चालू आहे आता, की तुम्ही
एक क्वांटिटी, 2 क्वांटिटी, 10 क्वांटिटी अशा पद्धतीने तुम्ही बाय करू शकता. त्याच पद्धतीने सिल्वरचं आहे बघा. तुम्ही इथं बायला क्लिक केलं, क्वांटिटी टाकली, 206 रुपयाला मिळतोय. लगेच तुम्ही इथं बाय करू शकता. एवढी सोपी प्रोसेस आहे. त्यामुळं अशा उतार चढावाला आपण अजिबात घाबरायचं नाहीये. सोप्या पद्धतीने ETF माध्यमातून थोडी थोडी अमाऊंट SIP फॉर्मॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे. ती स्टॉक मार्केटमध्ये असो किंवा गोल्ड सिल्वरमध्ये असो, डाऊन मार्केटला संधी समजायची आहे आणि मार्केटमध्ये थोडंसं ऍक्टिव्हेट राहायचं आहे, ऍक्टिव्ह राहायचं आहे. तुम्ही 3 वाजता फक्त ओपन करा ॲप आणि एकदा बघा की तुमचे कुठले शेअर मायनसमध्ये आहेत, तुमचे कुठले म्युच्युअल फंड्स मायनसमध्ये आहेत, तुमचे कुठला ETF मायनसमध्ये. 2 मिनिट लागतात. जे कुठलाही मायनसमध्ये असेल त्याच्यामध्ये काही ना काही क्वांटिटी ऍड करायला चालू करा आणि लॉंग टर्मचं व्हिजन ठेवा तुमचं. तुम्हाला 10 ते 15 वर्ष थांबायची गरज नाहीये. तुम्ही 5-6 वर्षामध्ये चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. तर ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. ज्या लोकांना स्टॉक मार्केटचं नॉलेज पाहिजे, पोर्टफोलिओ रिव्ह्यू कशा पद्धतीने करतायत, फंडामेंटल अनालिसिस करायचं आहे, अशा लोकांनी सुद्धाही त्या दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलं जाईल. फक्त तुम्हाला फोन करायचा नाही, कारण की असंख्य फोन येतात.